अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अवमान, त्यांचा कडेलोट करा. मुख्यमंत्र्यांनी शहांवर गुन्हा दाखल करायला हवा. संजय राऊतांचं वक्तव्य. अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेनं रायगडावर आले होते. काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतात. संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. सर्व ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते, तर काही कर्मठ ब्राह्मण फुलेंच्या विरोधात होते. छगन भुजबळांचं वक्तव्य. परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांबरोबरच वाद होतो, कारण उत्तर भारतीय लोकांचे नेते नालायक आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांचा वक्तव्य. मनसेचं फ्रस्ट्रेशन आता सगळ्यांना दिसतंय. गुणरत्न सदावर्तेंनी मनसेला डिवचलं, तर मी कोणत्याही भाषेत बोलणार, सदावर्तेंचा इशारा. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत गैसात यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता. ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार. गुंड निलेश घायवळ धाराशिवमध्ये झालेल्या हल्ल्याचा दुसरा व्हिडिओ व्हायरल. घायवळ कुस्तीच्या फडावर आल्याचा राग मनात धरून केला होता हल्ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला वरळी सिलिंकवरती विद्युत रोषणाई. चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी येण्यास सुरुवात. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. कोल्हापुरात अंबाबाईच्या रथोत्सवाला सुरुवात. रथोत्सव पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिर परिसरात भव्य रांगोळी आणि फुलांची आरास. रोहित शर्माला कॅप्टन करा. शिर्डीत साईंच्या दर्शनाला आलेल्या नीता अंबानींकडे चाहत्याची विनंती. तर बाबा की मर्जी असं नीता अंबानींचं उत्तर.